श्रावण आणि शंकर आणि बेलाची पानं यांचं अतूट नातं आहे। सध्या श्रावण सुरू आहे, त्यानिमित्त बेलाच्या पानांच्या संदर्भात काही धर्मशास्त्रीय नियम सांगतात। जर बेलाची पानं तुम्ही बेलाच्या झाडावरून प्रत्यक्ष तोडत असाल तर त्यावेळी हा मंत्र म्हणायचा आहे, अमृतोद्भव श्रीवृक्ष महादेव प्रिय सदा गृह्णामि तव पत्राणि शिवपूजार्थम आदरात। आता बेलाची पानं तोडायची म्हणजे मनाला वाटेल तेव्हा तोडायची असं काही आहे का? लिंग पुराणात म्हटले की बेलाच्या झाडामध्ये लक्ष्मीचा वास असतो, म्हणून बेलाची पानं निषिद्ध दिवशी तोडली तर लक्ष्मी रुष्ट होते। आता हे निषिद्ध दिवस कोणते? लिंग पुराणातला श्लोक सांगतो, अमारिक्तासु संक्रांत्याम अष्टम्या मिंदू वासरे। श्लोकाचा अर्थ असा की चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावस्या, संक्रांत आणि सोमवारी बेलाची पानं तोडा। ज्यांना दररोज शंकराला बेलाचं पान व्हायचं असतं त्यांनी निषिद्ध दिवसाच्या आदल्या दिवशी तोडून ठेवायची आहेत, कारण बेलाची पानं शिळी होत नाहीत। आता बेलाच्या पानांचं निर्माल्य होतं का? स्कंद पुराणात म्हटलं आहे, अर्पितान्यपि बिल्वानी प्रक्षाल्यापि पुनः पुनः शंकराय अपरणीयानी न नवानी यदि क्वचित। श्लोकाचा अर्थ असा की बिल्वपत्र नवीन मिळाली नाहीत तर पिंडीवर वाहिलेली बिल्वपत्रसुद्धा पुन्हा धुवून पुन्हा वाहता येतात, कारण त्यांना निर्माल्याचा दोष लागत नाही। आता बेलाची पानं वाहायची कशी ते सांगतो। सारदीपिका या ग्रंथात म्हटलं आहे की बिल्वपत्रम अधोमुखम, म्हणजे काय? ते बेलाची पानं उपडी व्हायची आहेत। आता तुम्ही विचाराल की त्यांचं टोक कुठे ठेवायचं, देठ कुठे ठेवायचं ते पण सांगा। तर बघा, त्या संदर्भात माझ्या वाचण्यात अद्यापपर्यंत एकही श्लोक आलेला नाही। पिंडी गोलाकार असते आणि पिंडीच्या चारही बाजूला उभे राहून आपण त्याची पूजा करतो, म्हणून पिंडीवर वाहताना बेलाच्या पानाचं टोक कुठे आहे किंवा त्याचं देठ कुठे आहे याचा फारसा विचार करण्याची गरज नाही। पण शंकराच्या मूर्तीला तुम्ही बेलाचं पान वाहत असाल तर मात्र पानाचं देठ मूर्तीकडे आणि टोक आपल्याकडे राहील अशा प्रकारे त्याला उपडं व्हायचं आहे। बेलाचं पान वाहताना 3 बोटांचा वापर करायचा आहे। चिंतामणी या ग्रंथात म्हटलंय की मध्यमानामिकांगुष्ठेही, म्हणजे अंगठा, मध्यमा आणि अनामिका यांचा वापर करून पान पकडायचं आहे आणि ते पिंडीवर व्हायचं आहे। आणि पानं पिंडीवरून उतरवायची असतील तर कालिका पुराणात म्हटलंय, अंगुष्ठ तर्जनीभ्यांतू निर्माल्यम अपनोदेयत, म्हणजे अंगठा आणि तर्जनी यांचा वापर करून बेलाची पानं उतरवायची आहेत।